कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली। धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाली। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 35 फूट 8 इंचांवर पोहोचली। कोल्हापुरातील 56 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे। शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे, तर दुसरीकडे राधानगरी धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि त्यामुळेच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये आता घट होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 35 फूट 5 इंचांवर आहे आणि जिल्ह्यातील 56 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत। खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून ज्या पद्धतीचा पाऊस पडत होता ते पाहता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली होती। 36 फुटांपर्यंत हे पाणी गेलेलं होतं, मात्र आता पावसाचा जोर ओसरल्यामुळे ह्या पाणी पातळीमध्ये घट होताना बघायला मिळते। दुसरीकडे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा अद्यापही उघडा आहे, ज्यातून 2900 क्युसेकचा विसर्ग भोगावते नदी पात्रामध्ये आणि तो पंचगंगा नदीमध्ये होतोय आणि त्यामुळे देखील या सगळ्या नदीची पाणी पातळी वाढत होती। मात्र आता पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पाणी पातळीमध्ये घट होताना बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।